सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत कल्याण शेट्टी माने हसापुरे पॅनलने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्याच पॅनलचं वर्चस्व राहिलं। बाजार समितीच्या 18 संचालकांपैकी तब्बल 15 जागा जिंकण्यात कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला यश आलं, तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभं केलेल्या परिवर्तन पॅनलकडे ग्रामपंचायतीच्या 3 जागा गेल्यात। ग्रामपंचायतमध्ये मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांनी विरोधकांना चांगलंच ताणावल्याचं पाहायला मिळालं। रविवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांकरता तब्बल 96% मतदान झालं। त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या। निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी सुरुवातीला सर्वात हॉट समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मतदारसंघाची मतमोजणी घेतली। यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलनं बाजी मारत 4 पैकी 3 जागा जिंकल्या। सर्वसाधारण मधून मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी तर अनुसूचित जाती मतदारसंघातून अतुल गायकवाड हे 3 जण विजयी झाले। आर्थिक दुर्बल मधून मात्र यतीन शहा यांना पराभवाचा धक्का बसला, तर या ठिकाणी कल्याण शेट्टी समर्थक सुनील कळके हे विजयी झाले। ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, रवी रोकडे आणि संगमेश बंगले पाटील यांना पराभवाचा धक्का बसला। मनीष देशमुख यांनी पहिलीच निवडणूक जिंकल्यानं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। त्यांच्या जल्लोषाकरता मतमोजणी केंद्राबाहेर युवा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। मनीष भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुभाष बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुभाष बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिला का नेता कैसा हो, मनीष भैया जैसा हो। अरे जिला का नेता कैसा हो, मनीष भैया जैसा हो। अरे जिला का नेता कैसा हो, मनीष भैया जैसा हो। व्यापारी मतदारसंघातून संघटनेनं दिलेले उमेदवार मुस्ताक चौधरी व वैभव बरबडे हे 2 जण विजयी झाले। त्यांनी अमोल बेरसदार व मल्लीनाथ रमण शेट्टी यांचा पराभव केला। या निवडणुकीत लिंगायत समाज एकवटलेला पाहायला मिळाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं, परंतु संघटनेनं दिलेले दोन्ही उमेदवार विजयी झाले। हमाल तोलार मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने, समर्थक गफ्फार जब्बार चांदा हे सुमारे 111 मतांनी निवडून आले आहेत। यापूर्वी 4 वेळा त्यांनी निवडणूक लढवली, परंतु यावेळी त्यांना यश मिळालं। सोसायटी मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलनं बाजी मारली असून सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण, महिला, आर्थिक दुर्बल आणि इतर मागासवर्गीय या सर्व 11 ते 11 उमेदवार तब्बल 800 मताच्या फरकानं विजयी झाले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा जो निकाल आहे, हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवांनी दाखवलेला हा विश्वास आहे। विशेषतः सोसायटीमधील निवडणूक एकतर्फी होती। मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला 3पट 400 आणि 1200 जवळपास त्यांना मिळालेल्या 3पट मतं आम्हाला मिळालेले। मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठे मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं। 18 पैकी 15 सीट आमचे निवडून दिले। मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो। आणि आमचे पॅनल प्रमुख आणि प्रचारकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांना एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ 75% मतं आम्हाला पडलेले आहेत। ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठे चुकलोय आणि आम्हाला ते बारकाईने निरीक्षण करावं लागेल। आणि जरी ते 3 जण निवडून आले असतील, मार्केट कमिटीचा कारभार आम्ही एकटेपणे करू। मार्केट कमिटी शेतकरी हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा तो योग्य या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू। सोसायटी मतदारसंघातून कप बशीला मतदारांनी स्वीकारला असून नारळ नाकारला आहे। या निकालानं दिलीप माने व सुरेश हसापुरे यांची सोसायट्यांवर असलेली पकड पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे।